नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मंगेश नॉलेज कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तर आधार कार्डशी लिंक असणारे खाते कसे बघायचे? समजा तुमचे बरेच बँक अकाउंट आहेत, बरेच खाते आहेत. आता तुम्हाला तुम्हाला नेमकी कोणतं खातं हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे हे तुम्हाला बघावं लागेल. या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूयात की आपण कसं बघू शकतो की कोणतं आपलं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक आहे. आता हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला एक वेबसाईट ओपन करायची आहे. ते वेबसाईटचं काय जी वेबसाईट आहे ती आहे myaadhar.uida.government.in. myaadhar.uida.government.in. तुम्ही हे बघू शकता, इथे वेबसाईटचं ते आहे myaadhar.uida.government.in. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन दिसेल. ते तुम्ही इथे बघू शकता, एक लॉग इनचं बटन आहे. त्या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर तुमचा आधार नंबर जो काही असेल तो तुम्हाला आता इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला एंटर कॅप्चा, म्हणजे इथे जे कॅप्चाचं जे आलेलं आहे ते तुम्हाला टाकायचं. कॅप्चा म्हणजे इथे जे कॅरेक्टर्स तुमचे जे इथे जे लेटर आलेले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. ते आपण टाकून घेऊयात. हे टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओटीपी याच्यावर क्लिक करायचं आहे. आता लॉग इन विथ ओटीपी हे केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल, जो तुमच्या लिंक झालेला आहे तुमच्या आधार कार्डला, त्या मोबाईल नंबर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. त्या ओटीपीला मग आल्यानंतर तो त्या मोबाईल नंबर तुम्हाला ओटीपी, तो ओटीपी बघायचा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इनवर तुम्ही क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचे लॉग इन सक्सेसफुल होईल. तुमचं सगळं माहिती बरोबर असेल. तुम्ही आता बघा, ही स्क्रीन आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही जर थोडं बघितलं, तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस. हे बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि बँक सीडिंग स्टेटस याच्यावर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता, इथे तुम्हाला पूर्ण बँकेची डिटेल्स आणि ते हे तुम्हाला बँकेचं डिटेल्स दिसतील की जी बँक खातं तुमचं आधारला लिंक असेल, इथे तुम्हाला ते दिसेल. आता समजा तुमचं एक समजा पकडा की एक बँकेचा अकाउंट आहे ज्याला लिंक झालेला आहे तुमचं आधार कार्ड. तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. बँकेचं नाव काय आहे, तुमचा आधार नंबर वगैरे, आणि बँक सीडिंग स्टेटस. आता हे जे बँक सीडिंग स्टेटस आहे हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे, ऍक्टिव्ह लिहून यायला पाहिजे. तरच समजायचं की तुमचं ते बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक आहे. समजा तिथे जर ऍक्टिव्ह लिहिलेलं नसेल, इनऍक्टिव्ह असेल, समजा इनऍक्टिव्ह आहे, तर मग तुमचं बँक खातं हे आधार कार्डला लिंक नाही, म्हणजे कोणतंच तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाहीये. मग तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला लिंक करावं लागेल. अशा पद्धतीने तुमचं हे महत्वाचं आहे. कारण तुमचं कोणतं ना कोणतं एक खातं तरी तुमचं बँक आधार कार्डला लिंक असलं पाहिजे, आणि ते तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता या वेबसाईटला येऊन. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.